एक बेल पेट. He, me, she, we. He, meal, kill, pin, pig, six, leaf, sheep. I, nice, kind, fine, my line. I, fire, wire, mire, fire. Old, cold, gold. No, soap, hope, slope, cold. Pole, soap, rose, cold. Ox, fox, xerox, dog, fox, cock. Bus, dog, hut, cut, fur. Up, servant of bird. Pull, pull, pussy, push, bush, bull. Okay, next Amrutai. Duck, bat, mat, cat, rat, cat, cat, man, cat, mat. Bar, car, jar, cart, glass. Ball, mall, call, fall, ball, all. Gate, face, man, name, like, head, head, brain, egg, head, pet, neck, red. He, me, he, me, he, me, he, he, six, she, eyes, nice, kind, mice, light, line. I, wire, wire, here, mire. All, 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 so, all, rock, rose, all, pull. Ox, box, hero, box, fox, dog. Okay. Next time please कोण्या भागाचा निवडीने वाचा. Hello. Priyanka, please read. Bat, cap, map, rat, cap, can, man, cap, map. Bar, car, jar, farm, bar, glass. Ball, call, mall, ball, ball, hall. Get, make, name, name, leg, cage. Bed, hen, pen, rain, net, ten, egg, bell, pet. He, me, she, we. He, mill, kill, pig, pig. Six, sheep, sheep. Ice, mice, kind, mice, line, line. Fire, wire, mire, hire. Old, 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 no, so, slope, boat, pull, rope, rose, pull. Ox, box, xerox, box, dog, cock. Buck, duck, hut, cut, fun, cup, sun, truck, bud. Pull, put, pussy, push, push. Okay. Gita. Yes, ma'am. Bat, cat, mat, rat, cap, map, man, ball, ball, mall, fall, gate, make, face, men, men, cake, leg, bed, hen, pen, red, head, ten, he, me, she, we, he, me, pin, pig, six, lit, sheep, eyes, nice, kind, fine, lifeline, fire, mire, hire, old, cold, hold, cold, ho, no, so, hope, slope, bold, pole, rope, rose, hole, ox, box, giraffe, fox, dog, cook, bus, duck, hut, cut, fun, cap, sun, tub, but, put, pushy, bush, bush, bull. ओके, झाले का सगळ्यांना? झाले?
लोक रिस्पॉन्स द्यायचा पटापट बघले म्हणून सांगा. कोणी राहिलं? नाही मॅम, झाले सर्व. ओके, ठीक आहे. चला. व्हॉट इज द टाइम? कॅन एनीवन टेल? 8:44 p.m. Okay, so today we take our first topic, that is I am. So please give the heading I am. I am. Now what is this I and what is this am? I means what? बोलणारी जी व्यक्ती असते, मग ती कोणीही असो, ती स्वतःसाठी I हा शब्द वापरते. फॉर एक्झाम्पल, if I am speaking, then I use the pronoun I. तर माझ्याविषयी जर बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, तर मी काय वापरणार तिथे? I am चा अर्थ काय आहे? I am is called मी आहे. am या शब्दाचा अर्थ काय होतो? आहे. त्यामध्ये एक मुख्य क्रियापद आहे बी. बी चा अर्थ आहे असणे. चा अर्थ काय होतो? असणे. प्रेझेंट असणे, हजर असणे, दॅट इज कॉल्ड एज बी. हे मुख्य क्रियापद आहे इंग्रजीमध्ये. आता याला मुख्य क्रियापद का म्हणतात? तर याच्यापासूनच आपल्याला तीनही टेन्स मधले काय मिळतात? तर शब्द मिळतात, क्रियापद मिळतात. आता बाकीचा काळ कशावरून ठरतो? क्रियापदावरून ठरतो. पहिल्यांदा आपण बघू. पहिल्यांदा मी वाक्य लिहिलं, मी फळ्यावर लिहिते. मी फळ्यावर लिहिते. कोणत्या काळाचं वाक्य आहे? वर्तमान काळाचं वाक्य आहे की नाही? साधा वर्तमान काळ. आता मी काल फळ्यावर लिहिलेलं असेल, तर या वाक्यामध्ये चेंज कुठे होणार बरं? मला कालबद्दल सांगायचं असेल की मी फळ्यावर लिहिले. चेंज कुठे झाला? फक्त इथे झाला. क्रियापद. हे काय आहे? क्रियापद. दिस इज द वर्ब. मी काल फळ्यावरती लिहिले. म्हणजे चेंज कुठे झाला? क्रियापदामध्ये झाला. अजून बघा, मला फ्युचर टेन्स मध्ये बोलायचं असेल तर मी सेम हे वाक्य काय बोलले की मी फळ्यावर लिहीन. परत कुठे चेंज झाला बघा? क्रियापदामध्ये चेंज झाला. म्हणून असं म्हटलं जातं की क्रियापद ही वाक्याचा काळ ठरवतात. मग त्या दृष्टिकोनातून बी म्हणजे असणे हे इंग्रजीमधलं मुख्य क्रियापद आहे. कारण या बी पासून आपल्याला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या रूपामध्ये क्रियापद मिळतात. मग ती क्रियापद कोणती आहे? तर बघा, हे सगळं लिहून घ्यायचं ना तुम्ही. वर्तमान काळी रूप कोणती आहेत बघा. एखादं वाक्य जर आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं असेल, वर्तमान दॅट इज सिंपल प्रेझेंट टेन्स, तर बी ची कोणती रूप असतात? एम, इज, आर आणि V1. हा जो V1 आहे हा फक्त तुम्ही आता लिहून ठेवा. तो V1 काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन. V1 इन द सेन्स की क्रियापदाचे पहिले रूप. फॉर एक्झाम्पल, कम, गो या पद्धतीने जी ओरिजिनल क्रियापद आहेत त्यांना काय बोलतात इंग्रजीमध्ये? V1 असं बोलतात. एम, इज, आर ही बी या काळाची सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये रूप आहेत. एम, इज आणि आर हे आता विचारात घ्यायचं नाही. त्यानंतर बी या क्रियापदाची भूतकाळी रूपे, पास्ट टेन्स. एखादं वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये पास्ट टेन्स मध्ये बोलायचं असेल तर त्याची कोणती रूपं वापरली जातात? वॉन्स आणि वेअर. लक्षात? एखादं वाक्य जर मला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बोलायचं असेल तर त्या वाक्यामध्ये म्हणजे काय असेल? एम असेल किंवा इज असेल किंवा आर असेल. तीनही पैकी एक क्रियापद असेल तिथं. त्यातलं एम हे
एकापेक्षा अधिक व्यक्ती बोलत असतील प्लुरल. वचनी जर करता असेल तर तिथे आर वापरलं जातं. ही इज, शी इज, रीना इज, प्रियंका इज. म्हणजे सिंग्युलर जर करता असेल तर इज वापरणार. प्लुरल एकापेक्षा जास्त लोक जर बोलत असतील किंवा कोणती क्रिया करत असेल तर आपण आर वापरणार. सेम इन द पास्ट टेन्स सिंग्युलर जर करता असेल तर वॉज वापरले जाते. करता जर प्लुरल असेल एकापेक्षा जास्त व्यक्ती त्या वाक्यामध्ये क्रिया असतील तर काय वापरले जाते? वेर वापरले जाते. आणि बी या क्रियापदाची फ्युचर टेन्स मध्ये क्रियापद काय आहे? विल आणि शॅल. ही काय आहे? कोणती रूप आहे ती? म्हणजे एखादी क्रिया मी करेन भविष्यातील रूप आहे बीज. इंग्रजीमध्ये हे क्रियापद काय आहे? महत्त्वाचं आहे. तर या क्रियापदाची किती रूप होती? am, is, are, was, were, will आणि shall. साधारण काळ, भूतकाळ आणि भविष्य. Simple present tense, simple past tense, and this is simple future tense. Okay. हे समजले तुम्हाला सर्वांना? हो. लिहा तुम्ही सर्वांनी या क्रियापदाची 3 काळातली रूपं लिहिली. हे ही क्रियापदे सोडून परत आणखी वापरली जातात. B1, B2 मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ओके. हे झाले का? Can I have the board? Yes. So today we will prepare for I am sentences. समजा मला माझ्याबद्दल काहीतरी सांगायचं आहे की I am a teacher. I will say here I am a teacher. So teaching is my profession. मग तुम्ही तुमच्यासाठी लिहू शकता I am a housewife. Yes, I am a housewife. If suppose you are a job holder, जर तुम्ही जॉब करत असाल तर तुम्ही काय बोलाल? सांगा मला. I am a job holder किंवा I am a working woman. काय बोलाल तुम्ही? Working woman. I am a working woman. किंवा मी म्हणू शकता I am working. मी काम करणारी आहे. म्हणजे नोकरी करणारी आहे. I am job holder. म्हणजे हे त्यामध्ये सगळे प्रोफेशन्स लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल आय एम अ टीचर, तसं आय एम इंजिनियर, आय एम अ डॉक्टर, आय एम अ पेंटर. आता एम उच्चार कसा? एम कसा बोलतात त्याचा उच्चार? एम. बऱ्याच वेळेला सगळेजण काय म्हणतात? आय एम उच्चार करत असताना आय एम टीचर, आय एम. दिस इज नॉट एम, दॅट इज एम. व्हॉट इज द प्रोनाउन्सिएशन? आय एम टीचर. ते शब्द वाचत असताना पॉज घ्यायचे. तुम्हाला शब्द वाचायला read like that there was a running behind all of you. त्यांनी असं असलं की जणू काय आपल्या मागे एखादा वाघ लागलाय. वाचत असताना किंवा बोलत असताना पॉज घेऊन बोलायला शिका. बघा. I am a teacher. I am a housewife. I am a job holder. So you can write I am a doctor. I am a doctor. I am चा उच्चार कसा करतात? I am a doctor. I am a teacher. This is called what? Fluent English.
I am a doctor. I'm a doctor. I'm a doctor. I'm a teacher. I'm a housewife. ओके. बोलून लिहायला शिका. प्रत्येक वाक्य बोलून लिहायचं आहे लिहित असताना. I'm a potter. Potter म्हणजे कुंभार. So write down. तुम्ही पण सांगा मला आता. You can also tell me now. Come on. I'm an electrician. Yes. I am an electrician. I'm a tailor. Okay. सावकाश एक वाक्य झाल्यानंतर सांगा. I'm a tailor. Yes, very good. सांगा तुम्ही. I'm an entrepreneur. Yes. Spelling सांगा entrepreneurची सगळ्यांना. ENTER. PREU NER. Entrepreneur. Entrepreneur. Yes. अजून सांगा. I'm a girl. I'm a girl. Yes. Yes, you can tell me more sentences like this. Yes. I am an actor. Yes, very good. I am an Actor किंवा actress पण म्हणू शकतो आपण. Yes. मी चित्रकार आहे. You can say. What is the word for चित्रकार? I am a painter. I'm a painter. I am a painter. मी आर्टिस्ट पण असू शकते. I I am an artist. Yes, सगळ्यांनी बोलत बोलत लिहायचे बघा वाक्य. I am an artist. मग कसं नंतर वाचायला सांगितलं की आपल्याला दाखवून येतं. आता वाचू असं होतं. When you are writing, you have to say and write, say and write. You can also write. I am a watchman. अजून सांगू शकता मला वाक्य? I'm a nurse man. Yes. I am a nurse. Good. अजून सांगा. मी गार्डनचं काम करते. I'm a Yes. I'm a gardener. Yes. सांगा अजून. मी प्रवासी आहे. समुद्रातून प्रवास करणारे. What they are called? Sailors. I am a sailor. Yes. I'm a sailor. सांगा अजून. I'm a barber. Yes. I'm a barber. मी सैनिक आहे. I am a soldier. SOLIDER. I'm a soldier. Yes. Profession होती आपल्याला. Tomorrow I'm going to ask all these words. हे सगळे शब्द मी मराठी विचारणार आहे. तुम्ही इंग्लिश मध्ये I am a politician. हां. I am I'm a politician. Yes. a government officer. I'm a politician.
government office, officer. Presently काय किती झाले sentences? twenty, ओके ठीक आहे. चला मी आजचं सगळे sentences आता तुम्ही आणि व्यवस्थित वाचायचं आहे. Okay, who will be the first for reading? me, Okay, please start. I am a teacher, I am a housewife, I am a job holder, working woman, or I am working. I am a doctor, I am a porter, I am an electrician, I am a tailor, I am an entrepreneur, I am a girl, I am an actor or actress, I am a painter, I am an artist, I am a watchman, I am a I am a nurse, I am a sailor, I am a bird, I am a soldier, I am a politician, I am a government officer. Okay. Next. चलो वाचा पटापट. You have to say and write. बोलल्याशिवाय आपली बोलायला नाही. I am Vasu. हो. Me was. I am a teacher. I am a housewife. I am a job holder, working woman. I am a working. I am a engineer. I am a doctor. I am a porter. I am an electrician. I am a dealer. I am interior prayer. I am a an actor, actress. I am a painter. I am an artist. I am a watchman. I am a nurse. I am a soldier. I am a soldier. I am politician. I am a gardener. I am a barber. I am a officer. Okay. चला next please. मी वाचते मॅडम. हो. I am a teacher, I am a housewife, I am a porter, working woman, I am a doctor, I am a porter, I am an electrician, I am a trainer, I am an entrepreneur, I am a girl, I am an actor, I am an actor, I am a painter, I am an artist, I am a watchman, I am a nurse, I am a gardener, I am a sailor, I am a barber, I am a soldier, I am a politician, I am a government officer. Okay. Everybody is reading